हा प्रज्वल, कसा एक्सपिरियन्स होता तुझा हेअर ट्रान्सप्लांटचा? माझा एक्सपिरियन्स अगदी चांगला होता आणि पहिल्यांदा थोडी फार भीती होती की ट्रान्सप्लांट कसं असेल कसं नाही, पण जेव्हा इथं आलो तेव्हा तुम्ही पण कम्फर्टेबली सगळं सांगितलं. व्यवस्थित तुम्ही पहिलं कम्फर्टेबल केलं आणि पण ट्रान्सप्लांट एकदम मला पहिलं वाटत होतं पेनफुल असेल प्रोसेस, पण जेव्हा लोकल अनेस्थेशिया देतात त्याच्यानंतर एकदम पेनलेस ट्रीटमेंट आहे. नॉर्मल एकदम पेन, काही त्रास नाही झाला. ऍक्च्युली आता आपण म्युझिक वगैरे लावून चांगलं व्यवस्थित चाललं होतं आपलं. तर अगदी चांगला माझा अनुभव होता. आणि मला आफ्टर ट्रान्सप्लांट पण मी जेव्हा घरी पण गेलो तेव्हा मला काही म्हणजे त्रास नाही झाला. आपला ऍक्च्युली ट्रान्सप्लांट 2 सेशनमध्ये झालं, एक शनिवारी आणि एक सोमवारी असं झालं. तरी काय असा एक्सपिरियन्स तर अगदी त्यानंतर चांगलाच होता की काय असा त्रास नाही, काय नाही. तर फोनवर आपण कायम कनेक्टेड होतो. तुम्ही सांगत होता की काय करायचं, शॅम्पू कसा करायचा, काय नाही. ऍक्च्युली स्मूथ होता पोस्ट ऑपरेशन एक्सपिरियन्स सगळा, कारण आपण रेग्युलर चेकअप्स वगैरे करत होतो. आता आपण जस्ट हेअरलाईन चेक करूया, डेन्सिटी चेक करूया कशी कशी आहे. तसंच थांब, ठीक आहे. ओके. आणि इव्हन डोनर एरियामध्ये पण तुला काही प्रॉब्लेम नाही वाटला? ठीक आहे. डोनर एरियाची डेन्सिटी पण अशीच राहिली, चांगली आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज गुड. तर आता जसा तुला रिझल्ट एक्सपेक्टेड होता तर तसा तुला रिझल्ट मिळालेला आहे. यू आर हॅपी? येस, ॲज एक्सपेक्टेड रिझल्ट मिळाला. आणि तो नॅचरल हेअरलाईन हवी होती आणि डेन्सिटी प्रॉपर पाहिजे होती. ओके. रिझल्ट पण आला चांगला. आणि तू बाकीच्या पेशंट्सना काय सांगशील की ज्यांना हेअर ट्रान्सप्लांट करून घ्यायचंय, तर आता तुझा व्हिडिओ लोकांसाठी माहिती देणार आहे, तर काय सांगशील त्यांना? मी तर त्यांना हेच सांगेन की जास्त म्हणजे काही म्हणजे ज्याचा एक लोकांमध्ये गैरसमज आहे हेअर ट्रान्सप्लांट एक खूप डेंजरस गोष्ट आहे, असं काही नाही. एकदम नॉर्मल सर्जरी आहे. सर्जरी पण नाही म्हणता येणार, एक नॉर्मल जस्ट कम्फर्टेबल प्रोसिजर आहे. कम्फर्टेबल प्रोसिजर आहे सर. आणि पोस्ट त्यानंतर पोस्ट पण तुम्हाला काय जास्त टेन्शन नाही का, फक्त PRPs ते पण डॉक्टर सर रिकमेंड करतील तरच आहेत. आणि बाकीचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे चांगला स्मूथ आहे, म्हणजे काही त्रासदायक नाही आहे. आणि मी तर रिकमेंड करेन तुम्ही फेस आर्ट क्लिनिकमध्ये येऊन तुमच्या ज्या पण हे केसाबाबतीत शंका आहेत तर तुम्ही त्या येऊन सरांना भेटा आणि ते तुम्हाला रिकमेंड करतील चांगली ट्रीटमेंट. ओके, चल, थँक्यू. वेल, थोडंसं खाली वा.